नमस्कार, मी केरळ मार्गदर्शिका सारिका गायकवाड. आज आपण आलेलो आहोत सुनील पांडुरंग डावरे यांच्या शेतामध्ये. तर यांनी ढबू मिरचीचा प्लॉट इथं केलेला आहे. आता इथं टेम्परेचर आपण बघू शकतो, 40 डिग्रीच्या वर टेम्परेचर गेलेलं आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आता हा प्लॉट यांचा अगदी टवटवीत इथं आपल्याला दिसत आहे. तर इथं पाणी सुद्धा थोडंफार कमी पडलेलं आहे. पाणी कमी पडलेलं असताना सुद्धा ही परिस्थिती आपल्याला प्लॉटची बघायला मिळते. कारण काय याचं तर इथं आपल्याला केरन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे, त्यामुळे इतका भन्नाट रिझल्ट आपल्याला बघायला मिळते. तर तो रिझल्ट यांना काय काय आला तो आपण स्वतः यांच्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत. मी गेली 2 वर्ष या ढबू पिकामध्ये आहे. तर अंदाज मी केरनचं हे वापरलेलं आहे. बऱ्यापैकी मला त्याचा रिझल्ट आहे. पानांची रुंदी म्हणा किंवा फुल सेटिंग, फळांची साईज हे तीन बऱ्यापैकी जरासं चांगलं आहे. आता माझ्यापेक्षा आता म्हणजे पाण्याची आवश्यकता कमीच आहे तशी बघायला गेलं तर. तरी पण यावर एवढ्या 80-40च्या टेम्परेचरला माझा प्लॉट बऱ्यापैकी आहे. म्हणजे आता पाणी कमी असून सुद्धा टेम्परेचर एवढं जास्त असून सुद्धा प्लॉट आपल्याला हे प्लॉट आहे चांगलं बघायला बऱ्यापैकी आहे. मध्ये मध्ये तुम्ही सांगितलं होतं की कुठल्या तरी प्रकारचा एक आजार याच्यावरती पिकावरती होय, आलेला होता. तो कोणता आजार व्हायरस होता? आलता व्हायरस. व्हायरस. आणि त्या व्हायरससाठी तुम्ही व्हायरससाठी मी हे केलं पण त्यानंतर 2 फवारणी केल्यानंतर ती व्हायरस कुठे गायब गायब झाला. म्हणजे बॉस परत आणि बॉबची फवारणी घेतल्यामुळं व्हायरस पण तो गायब झाला. गायब. म्हणजे वेगळं एक्स्ट्रा ट्रीटमेंट घ्यायची काय काय गरज लागली तुम्हाला नाही, लागली नाही. बरोबर. जसं आम्हाला फळांची सेटिंग वगैरे दाखवा. हे आपण इथं आता बघू शकतो, ही फळाची सेटिंग, फुलांची सेटिंग जबरदस्त झालेली आहे. फुलांनी तरी अगदी कळ्याने इथं भरलेलंच आहे. आणि अशा पद्धतीने हे फ्रूट सेटिंग इथं होतंय. फुलंही भरपूर प्रमाणात लागलेली आहेत आणि फळही सेट व्हायला चालू आहेत आणि अगदी प्रत्येक फळ इथं सेट होते ना आपल्याला दिसतंय.